नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रयत्न केल्यास यशाचा मार्ग सापडतो. दंगलकार नितीन चंदनशिवे. सर्वोदय विद्यामंदिर राजूर विद्यालयात कला व वाङ्मय मंडळाचे उद्घाटन. प्रयत्न करणाऱ्याला यश, सुख आणि आनंदाची वाट नक्की सापडते, असे प्रेरणादायी प्रतिपादन लोकप्रिय कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केलं. बांधकाम गवंड्यांच्या हाताखाली मालाची पाटी खांद्यावर घेत काम करत असताना अमेरिकेत पुस्तकात आपली कविता छापली गेल्याची बातमी मिळाली, तेव्हा मेहनतीचे मोल जाणवले, असे ते सांगत होते. सत्यनिकेतन संस्थेचे गुरुवर्य रा. वी. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व वाङ्मय मंडळाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब वनकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन चंदनशिवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी संस्थेचे सचिव M.L. मुठे, संचालक विजय पवार, निरीक्षक लहानू परबत, उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात नितीन चंदनशिवे म्हणाले की जीवनात नियोजन महत्त्वाचे असून सर्व धर्म समभाव वाढीस लागला पाहिजे. आईच्या डोळ्यातील स्वप्न आणि बापाच्या घामाचा थेंब वाया जाऊ देऊ नका. परिस्थिती बदलण्यासाठी योग्य मार्ग निवडा. बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींनी आत्मविश्वास वाढवला तरच भिडेवाड्यात सावित्रीने गिरवलेल्या पहिल्या अक्षराचा विजय होईल. अत्यंत साध्या, ओघवत्या आणि विनोदी शैलीत त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटना व अनुभव सांगत विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवला. अधूनमधून कविता सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कला व वाङ्मय या दोन्ही गोष्टींनी व्यक्तिमत्व कसे घडते हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे यांनी केलं. संयोजक शरद तुपविहिरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. सूत्रसंचालन संतराम बारवकर यांनी केलं, तर कला मंडळ प्रमुख बाळासाहेब घिगे यांनी आभार मानले. खांदेवा पाटील, आवडले तुमची कविता अमेरिकेचे त्या अंकात छापणार. हा म्हटलं धन्यवाद. मी जरा म्हटलं कामात आहे, संध्याकाळी बोलतो. ती निषेधांकन मांडली. अहो ऑफिस तर रोजच असतं. ऐका ऑफिस कम्या मॅनेजर सारखा दिसायला. साहेबाला ते थापी घेऊन बसतो ऑफिस. आता कसं सांगू की हे काम करायला म्हणजे ताई जाते संध्याकाळी करतो. नाही ऐका नाही तिथे म्हटलं काय अहो आताच बोलूया, कारण संध्याकाळी तुम्ही घरी जाल तेव्हा मी इकडे सकाळ होते म्हटले मी ऑफिसला जाते, त्यामुळे ऐका म्हटलं बोला ना. म्हणजे तुमची कविता त्या पुस्तकासाठी मी पाठवली होती. म्हटलं मग अख्खं पुस्तक बघितली, म्हणजे तुमची कविता छापली नाही. म्हटलं मला कशाला फोन केला. म्हटले आतमध्ये नाही छापली, त्या पुस्तकाच्या मुख पृष्ठावर पहिल्या पानावर वर तुमची कविता छापली. आणि मी इथं नोंद्यात काम करतोय. कविता अमेरिकेत छापून आल्या. म्हटलं धन्यवाद. डोळ्यात पाणी आलं आणि तम्या म्हणते पाठी दे. म्हटलं 2 मिनिट थांब. काय पाठी दे, तुझे टापास करतो. फोन थोडी. म्हटलं मॅडम ठेवतो. साहेब लय वरडायला लागले. तर निशाताई म्हटलं 2 मिनिटं ऐका. म्हटलं काय. अहो याचं मानधन मिळणार आहे. म्हटलं मानधन किती आहे. तर निशाताई म्हटल्या 2,75,000 रुपये भारतीय याच्यामध्ये त्याची करन्सी होते. पैसे माझ्याकडे घेते मागून. तुमचं ते IFC कोड वगैरे 2,75,000. म्हटलं 2.25 लाख. माझा कोरोनाच निघला. पाठी दिल्लीला आली. असं वाटलं तव्यात तोंडावर पाठी पैसे देत असतात त्या 2.25 लाख जोरात बरोबर. तुम्ही म्हणलं काय काय थांब जरा. लगेच 3 लाख म्हणल्यावर तुम्ही असं एक्सटेंड बघायला लागले. मी ते लगेच सांगितलं, नंबर वगैरे ठेवला. त्याच्या पाठी आता दिली दुसरी पाठी. मला म्हटलं ते 2.25 लाखच काय रे. अरे म्हटलं तमा माझी कविता छापून आल्या तिकडे. म्हटलं व म्हटले त्याचे पैसे मिळतात. आणि मिळाले 2.25 लाख. तम्या मला म्हणला एक कविता छापल्यावर एवढं पैसे मिळतात तर कशाला इथं पाट्या उतरायला. त्याचं ऐकल्यानंतर माझ्याही लक्षात आलं काय आलं आपण
पण पाठी खांद्यावर आल्यावर माझ्या लक्षात आलं की कष्टाची, घामाची, मेहनतीची पाठी खांद्यावर आहे म्हणून कविता अमेरिकेत छापून येते. पाठी पडली कविता. जिद्दीनं, कष्टानं आयुष्य जे उभं करतात ते एक वेगळ्या तऱ्हेचं आयुष्य जगतात. पण कविता आहे. मला चिठ्ठी आहे. पांडुरंगा, आज असं वाटतंय का तुझ्या पायाखालची वीज वडावी खरताय आणि घालावी तुझ्याच टाळक्यात. करावं रक्त बंबाळ तुला, पण त्या रुक्मिणीकडे बघून हात उचलत नाही माझा. कालच बापानं आत्महत्या केली, कालच बापानं आत्महत्या केली. बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या विचभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं पांडुरंग. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या. अकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या, हे कसं सांगू आईला. तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून आणि पुन्हा जा. रुक्मिणीला विचार एकांतात कसं वाटलं तुला, मग कळेल तिचा आकांत आणि एकांत. ती विचारायचं स्वयंपाक येतो का, आणि आम्ही सांगून ठेवलेला असायचं होयच मला. त्यानं तो प्रश्न विचारला की मी दारातल्या सगळ्या चपला घेऊन उधळून मारायचो. ते सगळे पळून जायचे. मी म्हणायचो एवढ्यासाठी शिकली का, आमची बहीण एवढ्यासाठी शिकली. मग नंतर आमच्या वडिलांच्या लक्षात आलं ह्याच्यामुळे लग्न मोडायला लागले. मग जेव्हा जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा तेव्हा मला हातपाय बांधून तोंडात पोळा घालून मागच्या खोलीत टाकायचे. मी तिथून वरडायचो. स्वयंपाक पण मोरडता यायचं ना, असा खूप कोंडला गेलो. तर माझं एक स्वप्न आहे, तुम्ही ते पूर्ण करा. एक दिवस अशी वेळ आला आयुष्यात की आमची मुलगी म्हटली पाहिजे एक दिवस की पप्पा पगार झालाय, वेल सेटल झाली आहे, मी गाडी आहे माझी, लग्न करायचं ठरलंय, चला मुलगा बघायला जाऊ. आमची मुलगी गाडी चालवेल, आम्ही साईडला बसू. मग आम्ही हॉलमध्ये बसलेलो असू, येऊ दे की याला सरबत घेऊ. आणि मुलगी विचारेल आमची, नाव अक्षय, शिक्षण 10वी, तोंड हा दात मावा गुटका काय. आणि मग पोरगी म्हणेल की पप्पा दिस कॅन्डिडेट सिलेक्टेड और नॉट सिलेक्टेड. जागेवर फैसला ज्या दिवशी होईल त्या दिवशी सावित्रीनं बेडेवाड्यातल्या वर्गात फळ्यावर गिरवलेल्या त्या पहिल्या अक्षरांचा विजय महाराष्ट्रात झालेला आहे. सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर.